आपला कल्याण या न्यूज मार्फत हे चाललेलं आहे। आम्ही वारंवार आम्ही जनतेसमोर जनतेचा विषय हाताळत आहे, परंतु ह्या कल्याण डोंबिवलीत सर्व झोपी गेल्यात। आज आपला कल्याण वास्तव मांडायला कुठेही मागे राहत नाही। आपला कल्याण न्यूज हा सबस्क्राईब करावा जनतेने आणि आपला कल्याण हा वाचा फोडायला कल्याणकरांच्या हितासाठी, कल्याणकरांच्या आयुष्यासाठी, जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्यासाठी व कल्याणकरांच्या हितासाठी लढतोय। आपला कल्याण आवर्जून पाहावा जनतेसाठी, हा एक माझा चांगला संदेश आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी हरिशंकर सिंग आहे। मी हे मेट्रोचा प्रकल्प आहे, मेट्रो 12/5चा प्रकल्प आहे। तो पनवेल कल्याण मार्ग प्रकल्प आहे आणि या प्रकल्पात पाहिला गेला तुम्ही लास्ट टाइम बी मराठी मुलांना पगार न झाल्यामुळे मराठी मुलं काढून टाका या विषयात मी यांच्या विरोधात आंदोलन केलं। तसंच आता ह्या मेट्रोच्या प्रकल्पात असं दिसून येत आहे की हा मेट्रोचा प्रकल्प आलाय, परंतु इथे जे कामगार आहे 75 ते 80% कामगार हे परप्रांतीय आहे। मी वारंवार सांगत आलोय की या गाड्या पण ज्या आणल्या जातात मेट्रोच्या प्रकल्पासाठी ते बी हरियाणा भाषिक असतात। तर माझं म्हणणं एवढंच आहे स्थानिकांना व सामाजिक कार्यकर्त्यांना व राजकीय पक्षांना, जर इथे हा मेट्रो आला आहे विकासासाठी कल्याण डोंबिवलीच्या, तर हा विकास हा कल्याण डोंबिवलीच्या लोकांचाच व्हावा, जेणेकरून जे भूमिपुत्रांना जॉब भेटावा, भूमिपुत्रांच्याच गाड्या लागाव्यात व भूमिपुत्रच कामगार इथे ठेवण्यात यावेत। आज पाहिलं तर हा मेट्रोचा प्रकल्प आहे, परंतु या प्रकल्पात कुठेही मराठी माणसाला विचारात घेण्यात आलं। मराठी तो जो 15 वर्षापासून इथे राहतो, तो मुस्लिम असो, गुजराती असो, तेली असो, माळे असो, भैया असो, कुणी असो, तो आमचा आहे। परंतु यांनी हरियाणा, यूपी, राजस्थान व बिहार इथून लोक आणल्यात। 75% इथं परप्रांतीय कामाला आहे आणि या गाड्या पण बाहेरच्या आहे। तर हा विकास कल्याण डोंबिवलीत आहे, तर याचा फायदा किंवा याचा प्राधान्य पहिला भूमिपुत्रांना व्हावा। परंतु आज पाहिलं तर 75 ते 80% मी पुन्हा बोलतोय की हे सर्व परप्रांतीय, या गाड्या बाहेरच्या आहेत, सर्व विकास हा बाहेर चाललाय। मग माझी एवढेच राज्य शासनाला, आमचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री कर्तव्यदक्ष व एकदम तीक्ष्ण व एकदम विकासक खासदार आमचे श्रीकांत शिंदे साहेब यांना माझी मागणी आहे की हा विकास जर कल्याण डोंबिवलीत आलाय तर या विकासाचा फायदा कुठे ना कुठे स्थानिकांना व भूमिपुत्रांना व आमच्या जेसीबी पोकळण आमच्या गाववाल्यांच्या लागाव्यात, जेणेकरून आमच्या लोकांना रोजगार भेटावा व आमच्या पोटाला व हाताला रोजगार भेटावा, आमच्या लोकांना काहीतरी आर्थिक मदत व्हावी। परंतु आज पाहिलं तर याचा पैसा पुरा हरियाणा, गुजरात, राजस्थान, यूपीला चाललाय। मग हा पैसा जर बाहेर जात असताना मग हा प्रकल्प बी तुम्ही यूपी, बिहार, राजस्थान, हरियाणावाल्याला गावार कंपनीला द्यावा आणि तिकडे न्यावा। हा प्रकल्प कल्याण डोंबिवलीत नसावा। हा विकास आमचा नसून हा परप्रांतांचा विकास आहे कल्याण डोंबिवलीत। आणि जेवढे प्रकल्प कल्याण डोंबिवलीत नाही तर ठाणे जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात आणले जातात हे सर्व असंच षडयंत्र आहे। प्रकल्प याचा महाराष्ट्रात आणि त्याचा फायदा 75 ते 80% परप्रांतांना होतोय। मी वारंवार याच्यावर लढत आहे, परंतु याला दाद मागायला कोणीही तयार नाही आणि कोणताही राजकीय पुढारी पुढे येत नाही। खरं तर मराठी भाषा, मराठी विषय, मराठी एजेंडा, मला एवढंच मागणं आहे, राजसाहेबांना विनंती आहे की याच्यावर तुम्ही दक्षता घ्यावी। कल्याण डोंबिवली महापालिका आपण लढवणार आहात, आपले कार्यकर्ते, आपले उमेदवार उभे करणार आहात। मग आपल्या जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख यांना आपण आवर्जून सांगावं राजसाहेब ठाकरे की मराठीचा विषय दणानून घ्यावा। हा प्रकल्प म्हणजे कुठं ना कुठं कल्याणकरांच्या बोकांडी लादलेला आहे। कल्याणकरांच्या आयुष्याशी, जीवाशी जे खेळला जातंय, आमचा रोजगार पळवला जातोय, आमच्या मराठी मुलांना प्राधान्य दिले जात नाही। अजून एक गोष्ट, इथं ज्या 3 का 2 सिक्युरिटी आहे, या आपण सिक्युरिटी दिल्यात, या सिक्युरिटी एजन्सी बी एक दिल्लीची आणि काय हरियाणाची आहे। म्हणजे सिक्युरिटी एजन्सीची बी नियुक्ती केली आहे तर ते हरियाणा, गुजरात, यूपी, बिहार मधून आणल्या जातात का? आमच्या इथे सिक्युरिटी एजन्सीची, आमच्या काही एजन्सी चालवणारे लोक बी नाही का? आमच्याकडे कोणी कामगार नाही का? मग महाराष्ट्रात कुठे ना कुठे आमच्या मुलांना वाऱ्यावर सोडला जात आहे, त्याच्यावर बोलायला कोण नाही। तसेच कोकरे साहेबांना कल्याण डोंबिवलीचे घनकचरा उपायुक्त नवीन आलेले आहेत। कोकरे साहेब खूप दक्ष अधिकारी आहे, त्यांना माझी मागणी आहे की मेट्रोच्या प्रकल्पामुळे नेतवलीला मेट्रोच्या अपोजिट साईड पुरा यांची माती, धूळ, चिक्कड किंवा सिमेंट पाणी पुरं रस्त्यावर वाहत आहे, पुरी धुळीचं साम्राज्य, आमच्या आरोग्याचा जगण्याचा प्रश्न गंभीर झालाय। मी नेतवली टेकडीला राहतो, घरातून स्वच्छ होऊन निघालो तर अख्ख्या डोक्यात, अंगात माती, धूळ खातोय आणि आमच्या आरोग्य जीवित प्रश्न धोक्यात आलेला आहे। आपण याची लवकर लवकर काळजी घेऊन याच्यावर कारवाई करावी। आणि तुम्हाला आवर्जून एक विनंती आहे की मी येत्या पत्र आज देणार आहे आणि मेट्रो गवार कंपनीच्या विरोधात आमरण उपोषण करणार आहे। त्यांना मी लास्ट टाइम पत्र टाकलेलं की किती परप्रांतीय आणि किती भूमिपुत्र कामाला ठेवल्यात, यांनी मला कुठे उत्तर दिलेलं नाही। मी MMID ला पत्र दिलं तर त्यांनी काय मला उत्तर दिलेलं नाही। मी 10 ते 15 दिवसात त्याच्या विरोधात आमरण उपोषण करणार आहे। सर्व राजकीय पुढाऱ्यांनी मला सहकार्य करावा, राजकीय नेत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आवर्जून मला सहकार्य करावा आणि भूमिपुत्रांसाठी एक हात पुढे वाढवा। जय भीम, जय महाराष्ट्र।